अशी काय गोष्ट असेल की जी गावाकडची जत्रेला शहरापेक्षा जास्त युनिक बनवते? आणि त्यावर माझा एक मित्र बोलला, चला आपण तुझ्यासाठी ती गोष्ट अनुभव घ्यायला चाललो जाऊ. आणि हे सगळं अनुभव घेण्यासाठी आम्ही येऊन जातो भोकरदन तालुक्या येथील नळणी गावामध्ये श्री समर्थ काळू महाराजांची जत्रा साजर करायला. श्री समर्थ काळोजी महाराज की जय. आज श्री समर्थ काळोजी महाराजांची 92वी पुण्यतिथी आणि 92 वर्षापासून परंपरेनुसार भाविक भक्त श्री समर्थ काळोजी महाराजांच्या वरती आणि त्यांच्या परिवारावरती त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून बाबाच्या पालखी सोहळ्याला खांदा लावण्यासाठी येत असतात. असं म्हटलं जातं बाबांच्या नावाने संपूर्ण परिसर अपार श्रद्धा व भक्तिभाव आहे. त्यांच्यावरील भक्तांची अढळ आस्था पाहता बाबांकडे एक श्रद्धास्थान म्हणून लोक येतात आणि बाबांचं हे सुंदरसं मठ त्यांच्या दिव्यतेचे एक प्रतीक म्हणून ओळखले जाते. इथं श्री समर्थ काळू महाराज यांचा जन्म 1807 मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला. मी बोलणारा समजा हा चौथ्या पिढीचा समजा वारसदार त्यांच्या बाबाचा आहे. येथे दरवर्षी भरणारी जत्रा ही तालुक्यातील एक प्रमुख जत्रा म्हणून ओळखली जाते आणि या जत्रेला जवळपासच्या गावामधून हजारो भाविक भक्तगण दर्शनासाठी येतात. आणि या गोष्टी अनुभवल्याच्या नंतर मला हे कळालं, गावाकडची जत्रा म्हणजे सण आणि मेळा नाही रे. गावाकडची जत्रा म्हणजे लोकांची श्रद्धा, अपार भक्ती आणि गावाची एक वेगळी ओळख म्हणून जाते.